पार्टीच्या अनेक गटांचे सर्व नेते रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर धम्माचं काम करणारे काही संघटनांचे नेते उपस्थित आहेत. आणि ज्यांनी बोधगया या ठिकाणी आंदोलन केलं ते म्हणते विनाचार्य आणि आकाश लामा ते सुद्धा थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत. तर एक तर आम्ही सर्व गटातटाच्या नेत्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट बाजूला ठेवून मुंबईमध्ये आम्ही अशा 2-3 मिटिंगा घेतल्या आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते नव्हे तर बौद्ध समाजाचे नेते, काँग्रेस असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आपल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची NCP असेल किंवा शरद पवार साहेबांची NCP असेल, तर या सर्वच बौद्ध नेत्यांना त्या बैठकीमध्ये बोलावलं होतं. आणि बैठकीमध्ये एक मताने ठराव संमत करण्यात आला की महाबोधी महाविहार जे बोधगया या ठिकाणी आहे तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे. आणि मुंबईमध्ये आणि सर्व देशभरामध्येही अजूनही आंदोलन तीव्र व्हावं आणि मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन करावं, मोर्चा काढावा अशा उद्देशाने सर्वांना आपण निमंत्रित केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ वगैरे बिलकुल अजिबात नाही. आणि कुणाला वाटत असेल की आपण कायसाठी बोललो तर मी बौद्ध आहे, मी जरी मंत्री असलो तरी मी नामांतराच्या वेळेला मंत्री असताना मोर्चे काढलेले आहेत. माझ्या पक्षाची मोर्चे निघाली होती त्यामध्ये मी सामील झालेलो आहे. त्यामुळं लोकशाहीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आणि म्हणून या प्रश्नाची तीव्रता बिहार सरकारच्या लक्षामध्ये यावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष द्यावं अशा उद्देशाने मुंबईमध्ये 14 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी याच दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्याचा तो दिवस आहे. आणि आज 2 ऑक्टोबरला तर आम्ही धम्मचक्र प्रबोधन साजरा करतोच आहोत. पण त्यावेळेला डेट ही 14 ऑक्टोबर होती आणि म्हणून 14 ऑक्टोबरचं महत्त्व लक्षामध्ये ठेवून हा मोर्चा मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये ठेवलेला आहे. आणि त्याला सर्व बौद्धांनी उपस्थित राहावं, समाज म्हणून उपस्थित राहावं, पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून आपण या विषयासाठी एकत्रित यावं हा प्रयत्न आपण केल्यानंतर सर्वांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व नेत्यांचा मी आभार व्यक्त करतो की सर्वच नेत्यांनी या विषयावर मतभेदाचा विषय अजिबात नाही, या विषयाच्या संबंधात आम्ही सगळे एक आहोत. आणि म्हणून सगळे नेते त्या बैठकीला आले. आणि आज नागपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे सर्व नेते आहेत सगळे RPIच्या गटाचे नेते आहेत, खुरीपतीचे नेते आहेत, बाकीचे नेते उपस्थित आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये एक आपल्याशी हितगुज करावं अशा उद्देशाने आजची प्रेस ठेवलेली आहे. आपण सगळे पत्रकार आलात त्याबद्दल आपला आभार. आणि या ठिकाणी 14 ऑक्टोबरला एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याच्या उद्देशानंच आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्यानंतर मग पुढच्या आंदोलनाची दिशाही ठरवली जाईल. सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे पण त्याला एकत्रितपणे आणून त्याला एक भव्य अशी ताकद उभी करावी असाच एक उद्देश आमचा आहे. आणि आदरणीय बनते सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठं आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होतो. तर त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे. पण बिहारमध्ये आलेली अनेक सरकार आली, अनेक पक्षाची सरकार आली, पण त्यांच्याकडून काय या मागणीच्या संबंधामध्ये पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही.
आणि आमचं म्हणणंच एवढं आहे की इतर धर्मांचे जी धर्मस्थळं आहेत त्या ट्रस्टमध्ये जर इतर धर्माचे लोक नसतात तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्येही इतर धर्माचे लोक असू नयेत या उद्देशांची आमची मागणी आहे. आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही. बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानामध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका घेतलेली आहे. पण आम्ही बुद्धिस्ट आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आमचे बापजादे बुद्धिस्ट झाले आणि आम्ही सर्वजण बुद्धिस्ट आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. पण आम्ही बुद्धिस्ट आहोत म्हणजे कोणाचा दुसऱ्यांचा अपमान करायचा ही भूमिका आमची अजिबात नाही. तर म्हणून आज या ठिकाणी आपणाला बोलावलेलं आहे आणि 14 ऑक्टोबरला एक मुंबईला भव्य असं आंदोलन होणार आहे आणि त्याला लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता जोगेंद्र कवाडे सर बोलतील, नंतर डॉक्टर आहेत आणि नंतर होलीपचं कुणी एक जण मग बोला कोणीतरी जरा बोला. च्या वतीने आज या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेतच. मुंबईमध्ये यापूर्वी महाबोधी, महाविहार, मुक्ती आंदोलन कृती समितीच्या 3 बैठकी झाल्या. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बौद्धांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, नेते मंडळी, सर्वच विविध राजकीय पक्षामध्ये जे बौद्ध नेते आहेत त्या सर्वांची बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी एकच निर्णय झाला की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये संघटनामध्ये काम करतो, बौद्ध म्हणून जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचं महाबोधी महाविहार मुक्त करायचं आणि त्याचं स्वामित्व, त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियंत्रण, त्याची व्यवस्था ही भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे. 127 वर्षापूर्वी अनागारिक धर्मपालजींनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने आंदोलन सुरूच आहे. बिहारचं सरकार जे आहे, जो BT ॲक्ट 1949 जो आहे तो अत्यंत 49 हा जो कायदा आहे, हा जो ॲक्ट आहे तो रद्द करावा, नवीन कायदा तयार करावा आणि त्या माध्यमातून महाबोधी महाविहार जे जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे ते भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आमचा लढा सुरू आहे. अनेक आंदोलनं झाली. बिहारच्या सरकारकडे आम्ही वारंवार निवेदनं दिली, केंद्र सरकार निवेदनं दिली, दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनं झाली, बुद्धगयेला आंदोलन सुरूच आहे. आमचे आकाश लामाजी आहेत, विराचार्यजी आहेत, दत्तेजी, हे सातत्याने आंदोलनं सुरू आहे. आमची मागणी साधी सोपी आहे. इतर धर्मीयांची श्रद्धास्थानं त्या धर्माच्या ताब्यात आहेत. मग ते मुसलमानांचं असेल, हिंदूंचं असेल, ख्रिश्चनांचं असेल, शिखांचं असेल, जैनांचं असेल, त्या धर्माच्या ताब्यात आहेत. पण दुर्दैवानं जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचं महाबोधी महाविहार म्हणजे बौद्धांच्या ताब्यात आहे. साधी सोपी मागणी अशी आहे की ही महाबोधी महाविहार ही भारतीय बौद्धांचं ताब्यात आली पाहिजे आणि बौद्ध परंपरेनुसार त्याची व्यवस्था देखभाल झाली पाहिजे, ही आमची साधी मागणी आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये आठवलेजीच्या निमंत्रणावरून रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बौद्धांच्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, इतर राजकीय पक्षांमध्ये जसं आठवलेजींनी सांगितलं की मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमचे शिवसेना असेल, उभाठा असेल, समाजवादी पक्ष असेल, ज्या राजकीय पक्षामध्ये बौद्ध नेते काम करतात त्या सर्वांची बैठक बोलवली आणि सर्वांच्या संमतीनं येत्या 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये एक विराट अशा प्रकारचा महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत. त्याला विदर्भातली जनतेने सामील व्हावं. यामध्ये विदर्भातील जनता मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहणार आहे. तसंही आपल्याला माहीत असेल की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे.
14 ऑक्टोबर हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लक्षावधी लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. जुन्या धर्मातून बाहेर काढून आम्हाला सन्मानानं स्वाभिमानानं ताटबाणीने जगण्याचा अधिकार दिला. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची राज्यघटनाही दिलेली आहे. आणि त्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 15 जे आहे त्या आर्टिकल 15मध्ये एक तरतूद अशी आहे की 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं. तर संविधानाशी विसंगत असलेले सर्व कायदे निरस्त व्हावेत अशा प्रकारची तरतूद त्यामध्ये आहे. पण हा 1949चा जो BT ॲक्ट आहे तो आता निरस्त झालेला नाही. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की इतर धर्माच्या श्रद्धास्थानांमध्ये त्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आहे. मग बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं, जगातील बौद्धांचं श्रद्धा असलेलं हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सरकार तशा प्रकारची तरतूद का करत नाही? ही आता संपूर्ण महाराष्ट्रातील जनता लाखोच्या संख्येने 14 ऑक्टोबरच्या मोर्चावरील आझाद मैदान मोर्चा निघाला, त्यामध्ये सहभागी होणार आहे डॉक्टर आणि सहभागी होणार आहे. आणि त्यामध्ये हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे. हा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा किंतूपर्यंत मनामध्ये न ठेवता आमची सर्व मंडळी लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होईल असा विश्वास वाटतो. आपण देखील या दृष्टिकोनातून आता फक्त न्यायाचा आहे. ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यामध्ये आहे, शिखांचे गुरुद्वारे त्यांच्या ताब्यामध्ये आहे, हिंदूंची मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहे, मुसलमानांच्या मशिदी त्यांच्या ताब्यामध्ये आहे. पण बौद्धांचा बौद्ध विभागाच्या ताब्यात त्याचं विधाना कशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की सम्राट अशोकाने बांधलेलं हे महाबोधी महाविहार जिथे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्या स्मरणार्थ सम्राट अशोकाने त्या ठिकाणी महाविहार निर्माण केलं. त्या ठिकाणी अत्यंत त्या मंदिरामध्ये विकृत अशा प्रकारचे प्रकार चालतात. म्हणजे बौद्ध संस्कारानुसार तिथे काहीच चालत नाही. आणि त्याच्यामुळे आमची प्रखर अशा प्रकारची मागणी आहे. भारतीय बौद्धांची, जगातील बौद्धांची एकमात्र मागणी आहे की बुद्धगयेचं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात स्वामित्व मिळालं पाहिजे, नियंत्रण मिळालं पाहिजे, व्यवस्थापन मिळालं पाहिजे आणि बौद्ध परंपरेनुसार त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाले पाहिजे ही आमची मागणी आहे. मला असा विश्वास वाटतो की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास म्हणतात. मग बौद्धांचा विश्वास त्यांना नको आहे का ही आमची मागणी आहे. मग बिहारचं सरकार असेल, बिहारच्या सरकारने देखील वारंवार आंदोलनं केले, मोर्चे काढले, निवेदनं दिली. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि बुद्धगयेचा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं अशा प्रकारची मागणी. त्यासाठी लक्षावधी बौद्धांचा एक विराट अशा प्रकारचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर निघणार आहे. 14 ऑक्टोबर हे धम्मक्रांतीचा दिवस आहे. त्या धम्मक्रांतीला अभिवादन करून 14 ऑक्टोबरला विराट अशा प्रकारचा मोर्चा महाबोधी महामूर्तीचा निघणार आहे. धन्यवाद. जय भीम. बोला. या ठिकाणी महाबोधी विहार गयामधलं ते बौद्ध समाजाचं एक सन्मान म्हणून क्षेत्र निर्माण झालं आणि आमचा जन्मही झाला नसेल किंवा कोणी बघितलंही नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेतलं. ते पवित्र स्थळ बौद्धांच्या हाती दिलं पाहिजे या मताचे सर्व दलित नेतेच नाही तर बाकीचे पण नेते बौद्ध बांधव असून काही दुसऱ्याही समाजाचे लोक त्या मागणीला समर्थन आहे. परंतु खऱ्या अर्थाने तो प्रश्न चिघळत राहावा असं काही लोकांना वाटत असेल. परंतु एक दिवस असा येईल की ते बौद्ध धर्मियांच्याच हाती ते विहार राहील आणि त्याच्याकरता मग मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्याकरता राष्ट्रवादी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं पूर्ण समर्थन त्या ठिकाणी या मागणीला आहे. आणि ते लवकरात लवकर येत्या 6 महिन्यामध्ये सोडवावं
आणि साहेबांचे जवळचे संबंध आहेत मोदी साहेबांशी, आणि शरद पवार साहेबांची पण आहेत माझे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास आहे आठवले साहेबांवर की ते करतील असा विश्वास वाटते. आणि पवार साहेबांचं पण म्हणणं आहे. तर ह्या मागणीला आमचा सशर्त पाठिंबा आहे. धन्यवाद. त्यांनी आठवले साहेबांनी या विषयासाठी हाक दिली आणि सर्वांनी त्यांना साथ दिली. मी त्यांचं कौतुक करतो. आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सवाचं वातावरण आहे मोर्चा संबंधी. परवा मी अमरावतीला सगळ्या गटांचा, सगळे भिक्षूंचा, सगळ्या रिपब्लिकन आंबेडकरी संघटनेची एक बैठक बोलावली. जवळजवळ 600 लोक तिथे आले. खासदार बळवंत वानखडे होते, आठवले साहेबांचे प्रकाश बनसोड, ओम प्रकाश बनसोड हे होते, कवाडे साहेबांचे चरणदास इंगोले होते आणि सगळे होते. त्याच्यामुळे हा मोर्चा यशस्वी होणार आहे. विदर्भात, अमरावतीतून तर बरेच लोक येतील, विदर्भातून सुद्धा अनेक लोक येतील. आजच आमचे नॉर्थ इंडियाचे प्रोफेसर जहीर साहेब आलेले आहेत. हे म्हणाले मी किमान 1000 लोक तिकडे लोक आता येतात, त्यांची इच्छा आहे. आले तर बरंच 1 लाख आहे तर 1,06,000 होती दिल्लीला. हा ठीक आहे, काय हरकत नाही. चला घ्या. मंत्री रामदासजी आठवलेजी आणि सर जोगेंद्र कवाडे सरजी आणि या ठिकाणी राजेंद्र गवईजी आणि सुनील रामटेकेजी आणि समस्त रिपब्लिकन चळवळीतील काम करणारे लोकांनी ज्या आठवले साहेबांच्या निवेदनावरती आम्ही या ठिकाणी या प्रकाश गजबे या त्यांना जागा द्या थोडी. सर्व नैवेद्यावर बाजूला ठेवत रिपब्लिकन चळवळीतील सर्वच नेतेगण आणि बौद्ध अनुयायी हा जो आठवले साहेबांनी मागील आमच्या विरोधी पक्ष खोलीपारचे नेते महाराष्ट्राचे भाऊ निर्मल यांना बोलवलं आणि आपण या आंदोलनात सहभागी व्हावं. त्या अनुषंगाने विरोधी पक्ष खोलीपारच्या अनुषंगाने आम्ही या सर्व नेत्यांसोबत आमचं पाठबळ राहील आणि समस्त चंद्रपूर मध्ये पण नागपूरच्या नंतर धम्माची क्रांती चंद्रपूर या ठिकाणी बॅरिस्टर राजाराम पवारांनी पण समोर नेली आणि त्या अनुषंगाने या विदर्भातून मुंबईपर्यंत एक जनसागर 14 ऑक्टोबरला येईल अशी अपेक्षा करतो. आणि हे आंदोलन रामदासजी आठवले आणि जोगेंद्र कवाडे साहेब, राजेंद्र गवईजी, सुनील रामटेकेजी आणि समस्त रिपब्लिकन चळवळीतील आणि बौद्ध अनुयायाच्या अनुषंगाने समस्त बाकी पण जे इतर पक्ष आहे त्याला न्याय मिळणार आणि हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडेल एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम. प्रकाश